मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला तूर या पिकामध्ये शेंडाखूड कोणत्या वेळेला आणि त्याचे फायदे काय आहेत हे सांगणार आहे. मित्रांनो, तूर या पिकाला शेंडाखूड करण्याचे फायदे खूप सारे आहेत. आपल्याला 45 ते 50 दिवसादरम्यान किंवा मग अंदाजे टोंगळ्या एवढी तूर झाल्याच्या नंतर आपल्याला त्याचा पहिला शेंडाखूड करायचा आहे. जर तुरीमध्ये 6-7 फुटाच्या अंतराने जर आपण दुसरी ओळ घेतली असेल तर आपण जवळपास 3 वेळेस तुरीचा शेंडाखोड करू शकतो. आणि जर 3-4 दोनच ओळीच्या अंतराने जर आपण दुसरी ओळ घेतली असेल तर आपण 2 वेळेस शेंडाखोड करू शकतो. मित्रांनो, पहिली मी सांगितल्याप्रमाणे 45 दिवसापर्यंत, त्याच्यानंतर 30 दिवसाच्या अंतराने आपल्याला दुसरी शेंडाखोड करायची. मित्रांनो, शेंडा खोडल्याच्या नंतर आपल्याला फायदा काय होतो? आता या तुरीचा शेंडा जर आपण इथून खोडला तर याच्या खाली जास्तीत जास्त ब्रँचेस होतात. याची ताकद जेवढी पाहिजे आहे, ते न्यूट्रिएंट जेवढे काय ते खाली काम करतात. ब्रँचेस जेवढे जास्त राहिले तेवढ्या जास्त त्याला फुलं लागतील आणि फुलं लागल्याच्या कारणाने जास्तीत जास्त त्याला शेंगा लागतील. शेंगा जर जास्त असल्या मित्रांनो तर आपल्याला उत्पन्न जास्तीत जास्त होईल. 3 वेळेस खोडल्याच्या नंतर प्रत्येक खोडणी केल्याच्या नंतर आपल्याला त्याचे ब्रँचेस जास्त होतील. मित्रांनो, याच्यामुळं काय होईल? उत्पन्न जास्त येईल. त्याच्यामुळं शेंडाखूड हा खूप जास्त चांगला फायदा आहे. मित्रांनो, सांगितल्याप्रमाणे आपण 2 ते 3 वेळेस करू शकतो. मित्रांनो, तुरीवरील फवारणीसाठी किंवा त्याची पूर्ण माहितीसाठी माझा चॅनल सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.